कुछ नहीं करती तो बस. हे बघा आता मी इथं सुरू करते. मी काल धागा माझा कट करून घेतला होता. हे तुम्हाला कळलं इथं कसं घ्यायचं सुरुवातीला. हे असे मी इथं स्टिचेस टाकून घेतलेले आहेत. अजून थोडं जवळून दाखवू का. हे बघा हे असं घ्यायचं वरती. हा फर्स्ट आहे. त्याच्यानंतर तिथे लगेच याच्यामध्ये सुई आहे आता आणि याच्यामधून हे असं टाकून घ्यायचं. तिथे सुई टाकायची. तिला असं राऊंड घ्यायचा हलक्या हातानं. वरचा धागा खाली ओढायचा नाही आणि हा धागा आल्लार वरती काढायचा याच्यामधून. आपण मधून सुई टाकली होती ना, मग हा धागा बघा इथून मधून वरती निघतोय. दिसतंय ना व्यवस्थित. आणि आता हा जो धागा आहे याच्यामध्ये सुई आहे आपली. दुसरा धागा वरती काढला होता त्या धाग्यानं हा पहिला धागा आहे ना, तो असा ह्या सुईच्या टोकामध्ये असा गुंतवून धरायचा आणि हा जो दुसरा धागा होता ना, तो असा खालचा धागा ओढून घ्यायचा. मग तो दुसरा धागा बरोबर खाली जातो आणि बरोबर आपली गाठ बसून जाते ना. आता हे इथं खाली आलंय ना, हे टोक पण मी असं सुईतून काढून घेणार, सोडून देणार. मग हा खालचा धागा ओढल्यानंतर इथं पॅक गाठ बसून गेली. आता मी किती ओढलं तरी पण इथं गाठ सुटत नाहीये. परत एकदा दाखवते तुम्हाला बघा. हे असे स्टिचेस घेतले मी. ही जी आहे ही वरती काढली आणि याच्यामधून सुई घातली. हे बघा परत इथं खाली टाकली त्याच्या जवळ राऊंडने हलक्या हाताने धागा खालचा याच्यामधून वरती घेतलाय. आता मी हे मोठं मोठं घेतलंय म्हणजे तुम्हाला पटकन कळेल. आणि याच्यामध्ये आणि हे दुसरा धागा काढला याच्यामध्ये सुई आता माझी. त्यानं हा पहिला धागा जो होता तो ओढून धरलाय मी आणि आता ही खालचा जो धागा आहे तर तो ओढून घेते मी. काहीच नाही करायचं, सिंपली खालचा धागा ओढायचा आणि हा धागा सोडून द्यायचा. आता मी इथं जास्त हा वरती काढला होता त्यामुळे इथं हा वरती राहिलेला आहे. नाही तर थोडासा एकदा आपली प्रॅक्टिस झाली ना, मग आपण एकदम थोडासा इथं थोडे थोडे धागे धरून जरी केले ना, मग ते धागे ऑटोमॅटिक दोन्ही पण क्लिअर होऊन जातात. असं इथं दिसत नाही, नाही का, की आपण गाठ मारली म्हणून. आणि असं जरी राहिलं तरी पण खालून सुई घालायची, तिला असं राऊंड फिरवून हे खाली वळून घ्यायचं. जरी नवीन नवीन झालं काहीतरी पण. समजलं का. तर हे बघा इथून सुरू करते आता मी. तर इथं आपण असे बरोबर रेषवर स्टिचेस घेतोय. इथं लक्ष द्या आता. इथं बघा हे आपण इथं घेतली, हे टोक जे आहे ना तर त्याच्यावरती मी स्टिच घेतली आहे. त्यानंतर आता आपल्या इकडं नाही जायचं. इथं याच्यावरती ना इथं आता इथं स्टिच घेतली ना मी, इथं घ्यायची ना तर इथं नाही घ्यायची. आता आपण काय करणार आहोत, इथं वरती घेणार आहेत. एकदम छोटीशी स्टिच वरती घ्यायची जेणेकरून याचं टोक व्यवस्थित येतं आणि हा धागा म्हणजे असं इथं राऊंड बसत नाही किंवा मग असा ओढल्यासारखा वाटत नाही. ही स्टिच इथं वरती टाकली का हे बघा असं बरोबर इथं त्रिकोण तयार होतो. आणि सेम प्रोसेसने आपल्याला सगळीकडे करायचं. मी तुम्हाला करून दाखवते एवढं हे म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. तर आता इथं पण बघा, इथं काय करायचं आपल्याला, इथपर्यंत घेतल्यात ना आपण स्टिचेस. इथं काय करायचं, याच्या समोर हे ही लाईन आहे ना, आपल्याला समजा ब्लाऊजला वगैरे कशाला करतोय ना आपण तर त्यावेळेस इथं बघा हे असं घेतलं ना, इकडं केलं ना मी तर इथं गॅप राहतोय मधी थोडासा. तर आपण ज्यावेळेस ब्लाऊज करतो ना त्यावेळेस तो गॅप राहायला नाही पाहिजे आपल्याला. म्हणून आपण काय करायचं, इथं बघा एकदम इकडं थोडीशी अशी तिरकी हे करायचं की डायरेक्ट इकडं न घेता अजून एक इकडं स्टिच घ्यायची आणि त्यानंतर मग इकडं फिरवायचं. मग इथं बघा आता गॅप राहत नाहीये आणि ते ओढल्यासारखं पण होत नाही. व्यवस्थित एकदम म्हणजे आपला बरोबर कोणात इथं निघतोय. हो. त्यानंतर परत सेम इथं पण तसंच करायचंय. तर इथं आले मी ह्या त्रिकोणावर एकदम याच्यावरती
स्टिच घेतली, त्याच्यानंतर इथं वरती मी छोटीशी स्टिच घेणार आणि मग परत इथं खाली सुरू करणार, म्हणजे आपला एकदम कोना निघला पाहिजे. आणि इथं आता मला लॉक करून घ्यायचंय, तर मी इथं काय करणार, म्हणजे इथं तुम्ही फक्त कसं पण लॉक करा, फक्त इथं गॅप नाही राहायला पाहिजे. हो, इथं गाठ देऊन घ्यायची. सेम आपण कुठं पण गाठ देतो ना तशी गाठ. जात नाही. काय बोलल्या? ती गाठ बांधली ना हो, की वरचा दोरा जो आहे ना खाली जात नाही का? जातो ना. मी तुम्हाला तशी मारून दाखवू का? हे बघा, हे असं वरती घेतलंय ना, मग हा इथं हा जो सेकंड ओढतो ना त्यावेळेस हा पहिला पण थोडासा ओढून घ्यायचा. इकडे बघा आता तुम्ही, मी तुम्हाला थोडा मोठे धागेवरती ठेवत होते ना, तर तसं नाही करायचं. हा आता आपण इथं वरती घेतलाय ना, तर आता काय करणार आपण, हा जो दुसरा घेतो ना त्यावेळेस हा खालचा धागा हातात ताणून तसाच धरायचा. मग हा जर ओढला ना आपण हा थ्रेड, तर बघा पहिला जो थ्रेड घेतला होता तो बारीक झाला इथं, झाला का नाही? मग त्यासाठी काय करायचं, खालचा थ्रेड ढिला सोडायचाच नाही, वरचा थ्रेड हा असा वरती ओढायचा. मग खालचा थोडा छोटा झाला का त्याचा एक टोक फक्त सुईत बसन एवढंच ठेवायचं आणि सुईत त्याचं टोक गुंतून घ्यायचं. आणि हा दुसरा थ्रेड आहे ना, हा खालच्या हातात जो थ्रेड असतो ना आपला मोठा, तर तो ओढून घ्यायचा. मग हे बरोबर असं इथं पॅक होऊन जातं. इथं राहिलं का काही बघा, हे थोडंसं हे पहिल्या गाठचे, इथं काहीच नाही राहिलं ना. आता किती ओढलं खाली तरी पण काहीच होत नाहीये. तुम्हाला आता राऊंड सांगू का? हो, हे बघा आता इथे राऊंड केलेलं आहे ना, याला बरोबर आपण अशा गोल त्या राऊंड वरती स्टिचेस घ्यायच्या. सगळे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला सगळ्याला कळलं. आपण काही डिझाईन भरतो ना त्याच्यामध्ये जास्त राऊंड वगैरे असतात ना, मग ते आपले बरोबर एकदम शेप आला पाहिजे ना, त्यासाठी हा राऊंड घ्यायचा आपल्याला. इथं बघा हा राऊंड आपला बरोबर झाला नाही, तर हा गोल राऊंड झालाय. आता म्हणजे एखादा शेप वगैरे द्यायचा म्हणलं डिझाईनचा, आणि त्याच्या साईडने आपल्याला जर हे स्टिचेस घ्यायचे म्हणले तर आपले बरोबर राऊंडने आले, तर आता काय करायचं, आपल्याला जर एखादी समजा आपण डिझाईन काढली ब्लाऊजवरती, ती आपल्याला साखळी टाक्याने भरायची, तर त्याच्यासाठी ना आपले हे साखळी टाका आहे ना एकदम राऊंडनी बरोबर मध्ये आला पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करायचं, याच्या एकदम चिटकून आपण समजा ही डिझाईनच भरवतोय गोल, नाही का, एखाद्या आपल्याला वर्कमध्ये ब्लाऊजमध्ये डिझाईन भरायची आहे टाक्यानं, तर काय करायचं, एकदम असे चिटकून आले पाहिजे, म्हणजे खालचं कापड दिसलं नाही पाहिजे, बरोबर राऊंड नाही आलं पाहिजे. हो, खालचं कापड अजिबात दिसलं नाही पाहिजे. बाळा काय पिलू, तसं नाही करायचं मग. अरे तसं नाही करायचं, जा इकडून तुला वही आला अभ्यासाला. आपण ज्या वेळेस आता सध्या देवी वगैरे डिझाईनचं हे जास्त ट्रेंड नाही का, त्याच्यामध्ये आपल्याला फेसला वगैरे स्टिचेस घ्यायचे म्हटलं तर हे असे घ्यायचे, एकदम राऊंडने, आतला कपडा दिसला नाही पाहिजे, छोटे स्टिचेस. आणि जरी पण कुठं दिसला तरी पण आपण नंतर बरोबर तिथं जायचं आणि तिथं
एक एक राऊंडने स्टिचेस द्यायचे. आपल्याला वाटलं इथे राहिलंय आपलं आता, तरी पण त्यात सिल्क थ्रेडने अजिबात खालचं दिसत नाही. हा थ्रेड तो डबल असतो ना, त्यामुळं. हा कोणता दोरा आहे? हा जरी थ्रेड आहे, गोल्डन कलर. आपण करतोय तो ना? हो. अजून एक पहा, तुम्हाला सिल्क थ्रेड दिलेला आहे मी त्याच्यामध्ये. सिल्क वाला ना? हो, कोणत्या कलरचा दिलाय काय की, पण दिलेला आहे. त्याला सिल्क थ्रेड म्हणतात, सिल्कचा दोरा. तो बघा एकदम असा सिल्क सिल्क आहे नाही का, पटकन तुटतो तो. हो. मग त्याने अजिबात गॅप दिसत नाही. तो डबल करून हे करायचा असतो ना आपल्याला. हा सिंगल चालू आहे ना आपला. डबल करायचा तो दोरा? हो, डबल आला पाहिजे वरती, सिंगल नाही आला पाहिजे. आता आपण हे सिंगल शिकलंय ना, त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहेत. एक मिनिट, माझा थ्रेड इथे आहे ना खालून खराब आलाय, त्यामुळे मला इथं गाठ मारून घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर आपलं जर समजा इथं असं काही झालं, आपला थ्रेड वगैरे तुटला, तर आता इथे आहे ना हा माझा थ्रेड असा खराब आलाय, मी तुम्हाला दाखवते. तर आता खराब थ्रेड आलाय म्हणून मला इथं कट करायचंय आणि परत दुसऱ्या वेळेस घ्यायचंय. तर समजा तुमचा इथं धागा वगैरे तुटला अचानक नाही का, तर तुम्ही काय करायचं, कोणत्या पण डिझाईनमध्ये थोडीशी इथं मी स्टिचेस उसवले ना, खालचा थ्रेड ओढून, आपल्याला जेवढे स्टिचेस हे बघा असे उसवून घ्यायचे. सगळेजण लक्ष द्या, असे स्टिचेस एक दोन उसवून घ्यायचे नाही का, आपल्याला गाठ माराय पुरते. आणि त्यानंतर काय करायचं, हे जे एखाद्या याचं हळूच उसवायचं आणि हे असं वरती ओढायचं. त्यानंतर त्याला खालून राऊंड एक स्टिच घ्यायचा आणि इथं आपण जशी नॉर्मली मध्ये गाठ मारतो ना, तशी गाठ मारून घ्यायची. इथं बघा मी गाठ मारली आहे. आता आपलं काय झालंय, इथं खाली ना धागा जो आहे तो खराब आलाय. हा पहा, हा थ्रेड आहे ना इथं, हा असा खराब आलाय. तर त्यामुळे मग मी इथूनच कट केला. आता मी हा इथून कट करून टाकणार, परत गाठ मारणार आणि मग परत सुरू करणार. हा खराब थ्रेड मी काढून टाकला, कारण की तो आता स्टिचेस मध्ये वरती आला नसता सुईमधून. इथं परत गाठ मारून घेते मी आणि परत सुरू करते. तर बघा इथे इथून परत सुरू करते मी. परत आपण जसं हे केलं होतं ना, तसंच आपल्याला सेम इथं करत जायचं. तर आता इथं आपल्या काही ठिकाणी गॅप पडले, तर हे राऊंडनी भरलंय आपण म्हणून गॅप पडले. तर
तर आपल्याला आता ते गॅप पण भरून काढायचे. तर आता असे गॅप पडल्यावर काय करायचं, परत त्याच्यात एक एक स्टिच टाकत जायची. जिथं जिथं आपल्याला गॅप वाटतोय ना तिथं तिथं परत राऊंडनी भरत जायचं, म्हणजे पूर्ण भरून निघेल. जिथं गरज नाही आहे ना तिथं नाही भरायचं, जिथं गरज वाटते ना तिथंच फक्त हे असे स्टिच टाकायचे. ते आता आपलं जास्त खालचं कापड दिसतंय त्याच ठिकाणी असं इकून तिकून करत हे स्टिचेसनी भरत जायचं. जिथं जिथं जास्त वाटतंय ना तिथंच मी टाकतीये, जिथं गरज नाही तिथं नाही टाकत आहे. म्हणजे फक्त भरगच्च दिसलं पाहिजे. आपण समजा डिझाईन जरी ब्लाऊज मध्ये बनवतोय ना एखादी, तरी पण आपल्याकडून तिथं पण असं झालं ना की आपलं नाहीच भरलं गेलं, तर तिथं हे असं यूज करायचं. आपण अगोदर राऊंड घेतलेले आहेत, त्यामुळे आपण कसं भरलं तरी पण आपली डिझाईन जी आहे ती राऊंड मध्येच दिसेल. हो. तर इथून सुरुवात करते मी. हे बघा, तर आपण दरवेळेस काय करत असतो, हे जे आहे ते असं पुढं घेतो ना, तर डिझाईन बनवताना तसं नाही करायचं. एक जो हा इथून काढलाय ना मी, तर आता आपल्याला इकडं घ्यायचंय. तर आपल्याला काय करायचंय, एक टाका आधी इकडं टाकायचा आहे विरुद्ध दिशेला. म्हणजे आपण इथं ज्यावेळेस इकडं ओढून घेणार त्यावेळेस खालून काढल्या काढल्या लगेच होल इकडे येत नाही, किंवा आपण जर खाली गाठ मारलेली असेल तर ती गाठ त्या होलमधून वरती येत नाही. त्यामुळे इकडे एक टाका टाकून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर इकडे सुरू करायचे. एकदम आपले राऊंडनीच आलं पाहिजे, ह्या रेषवरतीच आलं पाहिजे. आपण जसा शेप दिलाय तसंच आपण एक समजा डिझाईनच बनवतोय ब्लाऊज वरती वगैरे, जे डिझाईन्स असतात तर तीच बनवतोय असं समजायचं. काय तू अरे बघा, हे नाही म्हणायचं. तर इथं पण आपल्याला एकदम बरोबर घ्यायचंय. आपण जशी हे डिझाईन ड्रॉ केली होती ना सेम तसंच घ्यायचंय, आणि इथं आता लॉक करून टाकायचंय आपल्याला. हे बघा, सेम आपण जशी गाठ शिकवली ना तशीच इथं मारून घ्यायची. तुमच्याकडून समजा शिकताना हे वरती राहिलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यावेळेस तुमची गाठची एकदम चांगली प्रॅक्टिस होईल तर त्यावेळेस हे बरोबर असं आतमध्ये निघून जातं. ज्यावेळेस आपल्याला एक अंदाज येतो कसं करायचं, आणि अजून पण तुमच्या लक्षात नसेल आलं तरी पण मी नंतर सांगेल तुम्हाला, जर नसेल जमत अजून गाठ व्यवस्थित तरी पण. तर हे बघा, हा शेप आपला
देऊन झाला. एक कोयरी ड्रॉ करायची, त्याला असा शेप देऊन घ्यायचा. हिच्यामध्ये तुम्हाला डिझाईन सांगते आता मी. आता आपण काय करणार आहेत, इथं असं नाही का, ही झिगझॅग वाली डिझाईन असते बघा, तर ती अशी सिंपल मध्ये ड्रॉ करून घेणार आहेत. म्हणजे कोयरी डिझाईन पण भरून होईल आपली आणि हे पण शिकून होईल आपलं. आधी कोयरी करता सगळ्यांनी सांगा काय करू, म्हणजे मग मला पण सांगायला मला कळणार आहे तुम्हाला समजतं का नाही समजतं. मी फक्त सांगत राहील पुढचं पुढचं. हे पहा, इथं आपण जसं धागा वरती घेतो तसंच मी घेतलेला आहे. आणि इथं काय करायचं, आपलं फक्त छोटे छोटे स्टिचेस टाकत जायचे आणि ह्या शेप वरती असे फिरवत जायचे. दिसतंय का? याला थोडेसे स्टिचेस छोटे छोटे घ्यायचे. आपण सेम कोयरीला कसं केलं त्याच जसं आपण आखलंय तसंच आपण तिच्यावर फिरवत गेलो, तर इथं पण सेम तसंच करायचंय. जसं आपण आखलंय तर त्याच दिशेने आपल्याला हे डिझाईन सगळी फिरवत जायची. इथं थोडेसे छोटे छोटे स्टिचेस टाकायचे म्हणजे बरोबर डिझाईन एकसारखी येते. हे बघ, जसं मी सेम ड्रॉ केलंय ना, जसे पेन्सिलचं हे ना त्याच्यावरतीच मी चालली आहे. तुम्हाला एकदा जास्त प्रॅक्टिस झाली ना, त्यानंतर तुम्ही पेन्सिलनी वगैरे नाही आखलं, असंच केलं तरी पण चालेल. हे पण आपण कोणत्या पण डिझाईन मध्ये भरू शकतो. हे एकदम बारीक नाजूक पण काम करू शकतो आपण, पण आता हे आपल्याला शिकायचंय म्हणून हे थोडं थोडं मोठं आहे. नाही तर मग एकदम चिटकून चिटकून पण भरू शकतो आपण. हे बघा, एकदम आपली खालची कुठं पेन्सिलची लाईन पण दिसत नाही एवढं त्याच लाईन वरती घेतलेलं आहे आपण. लईच हे होतंय बाबा माझं. सॉरी या, तुम्हाला एवढ्या वेळेस डिस्टर्ब होतंय. माझं स्टोरेज जास्त फुल झालंय ते व्हिडिओमुळं, स्क्रीन रेकॉर्डिंगमुळं, त्यामुळे प्रॉब्लेम येतोय जास्त. रेकॉर्डेड व्हिडिओमुळे स्टोरेज फुल होऊ राहिलंय. तर हे बघा, इथून आपण असं बरोबर इथं आपण एंड करणार आहेत. आता इथं आपण एंड करून घेणार आहेत. इथं गाठ मारून घ्यायची आपल्याला. बरोबर असं झिकझॅक झिकझॅक. हे चौकोन सांगू का बनवता तुम्ही? मला दाखवा अगोदर बनवून कोयरीची डिझाईन. चालेल का?